जिल्ह्यामध्ये डी-सी बँकेच्या बघा 444 जागासाठी भरती सुटलेली पहा. अतिशय गोल्डन चान्स असणारे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी फॉर्म भरायचे आणि अभ्यासाला लागायचे पहा. खूप आणि खूप महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या ठिकाणी पगारसुद्धा चांगला भेटणार आहे पहा. आणि जे काही निगेटिव्ह लोक आहेत पहा त्यांच्यापासून लांब राहा. आपला मन लावून अभ्यास करा. यश निश्चित आपलंच आहे पहा. व्यवस्थित अभ्यास करा. 100% आपल्याला या ठिकाणी यश मिळणार आहे असा मनामध्ये विश्वास धरा. नक्कीच अभ्यासाला लागा पहा. निगेटिव्ह जे लोकं तुम्हाला निगेटिव्ह करत असेल असंच आहे तसंच आहे, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका मित्रांनो. तर मित्रांनो बघा आपण एक खाली एक WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे बघा स्पेशल सांगली जिल्हा डी-सी-सी बँके भरतीसाठी बघा. त्या WhatsApp ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही नक्की जॉइन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा त्या ग्रुपची आपण लिंकसुद्धा टाकलेली पहा. त्यावर क्लिक करा आणि लगेच जॉइन व्हा. खूप आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. या ठिकाणी आपण सगळे प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की सांगली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणतं आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर सांगली जिल्ह्याचं मुख्य ठिकाण कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 1 सांगलीच आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे सांगली. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सांगली जिल्ह्यामध्ये टोटल तालुके किती आहेत मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे 10 तालुके आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. महाराष्ट्र राज्याच्या एकूण भूक्षेत्राच्या किती टक्के क्षेत्र हे सांगली जिल्ह्याच्या वाट्यास आलं आहे? तर महाराष्ट्र राज्याच्या एकूण भूक्षेत्राच्या किती टक्के आलेलं आहे मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 2 2.80 लक्षात ठेवा 2.80 हे आपलं याचं योग्य उत्तर आहे पहा. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीची सुरुवात सन टिंबटिंबमध्ये तेलंगणाच्या पादद्री भुवनगिरी जिल्ह्यातील पोचमल्ली या गावापासून झाली. तर मित्रांनो लक्षात ठेवा याचं योग्य उत्तर आहे 1951 याचं बरोबर उत्तर आहे पहा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 1951. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीची ऐतिहासिक सुरुवात 22 एप्रिल 1951 रोजी तेलंगणाचे जे काही तत्कालीन आंध्र प्रदेश आहे यामधील पादाद्री भुवनगिरी जिल्ह्यातील पोचमल्ली गावातून केली. भूमी यांना जमिनीची वाटावी या चळवळीचा काय होता मुख्य उद्देश होता पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती सहकार्याची वैशिष्ट्ये आहेत? तर पहिलं मित्रांनो सहकार्य व्यक्तीचं संघटन असतं हे बरोबर आहे. त्याच्यानंतर सहकारी संस्थेचे सभासदत्व ऐच्छिक स्वरूपाचं असतं हे सुद्धा बरोबर आहे. सहकारामध्ये सेवा तत्वाला प्राधान्य देण्यात आलेलं असतं हे सुद्धा बरोबर आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 फक्त 1, 3 आणि 4 हे विधानं काय आहेत पहा योग्य आहेत. समजलं? सहकारी व्यक्तीचं संघटन असून त्याचं सभासदत्व पूर्णपणे ऐच्छिक असतं आणि नफ्यापेक्षा सेवा तत्वाला प्राधान्य दिलं जातं. सहकारी संस्थेचं सभासदत्व कोणत्याही जाती धर्म किंवा वर्गभेदाशिवाय सर्वांसाठी खुले असतं. त्यामुळे विधान मित्रांनो 2 हे चुकीचं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सहकारी संस्थेच्या संदर्भात कोणती विधाने चुकीची नाहीत विचारलंय. तर मित्रांनो पहा पहिलं विधान सहकारी संस्थेमध्ये सर्वांना खुला सहभाग असतो. हे विधान मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहे पहा. त्याच्यानंतर दुसरं आहे पहा, की सहकारी संस्थेचा कारभार लोकशाही तत्वानुसार चालवला जातो. हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर सहकारी संस्थेमध्ये सेवा तत्वाला प्राधान्य देण्यात आलेलं असतं. हे सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे मित्रांनो. सहकारी संस्था आर्थिक व्यवहार करीत असल्याने ती नीतिमूल्यांना विशेष महत्त्व देत नाही. हे चुकीचं आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी जर पाहिलं तर विधान 3 चुकीचं आहे पहा. तर बघा सहकारी संस्था आर्थिक व्यवहार करत असली तरी ती प्रामाणिकपणा, आपलेपणा आणि नीतिमूल्यांना विशेष महत्त्व देते. त्यामुळं तिसरं विधान मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे पहा. 1, 2 आणि 4 ही विधानं बरोबर आहेत, चुकीची नाहीत. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक 14 की सहकाराच्या रॉन्डसेल तत्वांमध्ये पुढीलपैकी कोणत्या तत्वांचा अंतर्भाव होतो? तर बघा खुले सभासदत्व बरोबर, व्यवहाराच्या प्रमाणामध्ये लाभांशांचं वाटप हे सुद्धा बरोबर आहे. राजकीय व धार्मिक तटस्थता हे सुद्धा बरोबर आहे आणि लोकशाही कारभार हे सुद्धा. म्हणजे मित्रांनो हे 1, 2, 3 व 4 ही सर्व विधानं काय आहेत मित्रांनो योग्य आहेत पहा. ही सर्व विधानं काय आहेत पहा बरोबर आहेत. तर पहा मित्रांनो सर्वांनी नोट डाऊन करून ठेवा की 1844 मध्ये इंग्लंडमधील रॉन्डसेल येथील समूहाने स्थापन केलेल्या सहकार परिअर्सच्या तत्वांमध्ये खुले सभासदत्व, लोकशाही कारभार, व्यवहारांचा जो काही लाभांश आहे आणि राजकीय धार्मिक तटस्थता या सर्व मूलभूत तत्वांचा समावेश होता पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की खालीलपैकी कोणती औद्योगिक क्रांतीची वैशिष्ट्ये आहेत? तर मित्रांनो कोणती औद्योगिक क्रांतीचे वैशिष्ट्ये आहेत? तर बघा हस्तव्यवसायाची जागा यंत्र व्यवसायाने घेतली. हे या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर मित्रांनो गृह उद्योग उत्पादन पद्धतीचा अस्त झाला हे सुद्धा बरोबर आहे.
त्याच्यानंतर मित्रांनो सरंजामशाही व्यवस्थेत अधिक प्राधान्य मिळाले हे या ठिकाणी चुकीचं आहे आणि भांडवलशाही व्यवस्थेचा उदय झाला. तर मित्रांनो लक्षात ठेवा फक्त 1, 2 आणि 4 हे विधान या ठिकाणी बरोबर आहेत पहा. स्पष्टीकरण जर पाहिलं तर औद्योगिक क्रांतीमुळे मोठ्या यंत्राचा वापर वाढून हस्तव्यवसायाला महत्त्व कमी झालं आणि गृहउद्योग संपुष्टात आली. तसेच मोठ्या प्रमाणावर भांडवलशाहीचा उदय झाला. यामुळे अ, सरंज सरंजामशाहीला महत्त्व मिळण्याऐवजी ती संपुष्टात येऊ लागली पहा. ती काय झाली? संपुष्टात येऊ लागली. हो, सांगली डी-सी-सी बँक भरती या ठिकाणी निघालेली आहेत आणि मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जर पोस्ट काढायची असेल तर सगळे विषय करणं खूप गरजेचं आहे पहा. सहकार, बँकिंग, सामान्य ज्ञान, इंग्रजी, संगणक प्रश्न, गणित बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे सगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. त्याचबरोबर पी-वाय-क्यू सुद्धा भेटणार आहेत पहा. आणि मित्रांनो हे सगळे प्रश्न 10,000 असणार आहेत ₹399 ला. तुम्हाला काय करायचं आहे आपला जो काही फोनपे नंबर आहे 932523 या नंबरला ₹399 पेड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच नंबरला सेंड करायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल पहा. आता मित्रांनो लवकरात लवकर सर्वांनी या पी-डी-एफ घ्यायचे आहेत पहा. वेळ फार कमी आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे पी-डी-एफ तयार केलेले आहेत. वेळ वाया घालवू नका मित्रांनो. कारण की जितका जास्त उशीर करताल तितका जास्त आपलंच या ठिकाणी नुकसान होणार आहे पहा. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे, जागासुद्धा भरपूर आहेत पहा आणि नोकरी लागायचा चान्ससुद्धा या ठिकाणी चांगला आहे. संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो. कमी वेळेत जास्त अभ्यास करण्यासाठी आपण हे पी-डी-एफ तयार केले आहेत पहा. हे सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत ₹399 मित्रांनो या ठिकाणी पहा कॉम्बो अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. एकच विषय रटाळवाणी वाचून जमणार नाही या ठिकाणी. सगळ्या विषयाला सारखं वेटेज सुद्धा भेटलं पाहिजे. यासाठी मित्रांनो फोनपे, Google पे नंबर आपला 9325230840 आहे. यावरती तुम्हाला या ठिकाणी सगळं मिळून जाईल. पेमेंट करा. पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा. मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न आणि उत्तरं पाठवून देईल. पैशाकडे बघू नका. आज पैसे आहेत पहा. वेळ नसते पहा. गेलेली वेळ परत नसते. पैसे कधी पण कमविता येतात, परंतु गेलेली वेळ आपल्या हातामध्ये नाही पहा. ₹399 आपण कुठेही खर्च करतो. योग्य ठिकाणी लावा. नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होऊन जाईल. चला जास्त काही सांगत नाही, तर लवकरात लवकर जा फोनपेमध्ये पेमेंट करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स पाठवून देईल. प्रश्न क्रमांक 6 आहे पहा. सहकार्याची पुढील व्याख्या कोणी केली आहे? तर बघा सहकार ही एक व्यवस्था आहेच, पण ती व्यवस्थेहूनही अधिक काही आहे. सहकार ही अंतःकरणाला आणि मनाला आव्हान करणारी एक शक्ती आहे. ही व्याख्या कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 एम.एल. डार्लिंगने ही मित्रांनो केलेली पहा. एम.एल. डार्लिंगने. समजलं? ही व्याख्या प्रसिद्ध सहकार तज्ञ एम.एल. डार्लिंग यांनी सहकाराच्या तात्विक आणि नैतिक मूल्यांचं महत्त्व सांगताना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे पहा. खालीलपैकी कोणती सहकाराची मूलभूत तत्त्वे आहेत? तर ऐच्छिक आणि खुले सभासदत्व हे बरोबर आहे. काटकसरीचं तत्त्व हे सुद्धा बरोबर आहे. लोकशाहीचं व्यवस्थापन हे सुद्धा बरोबर आहे. भांडवलावर मर्यादित व्याज हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो हे सगळे विधानं या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 4 1, 2, 3, 4 ही सर्व विधानं बरोबर आहेत पहा. आंतरराष्ट्रीय सहकार महासंघाने मान्य केलेल्या तत्त्वानुसार वरील सर्व पर्याय मित्रांनो बरोबर आहेत पहा. ऐच्छिक सभासदत्व, लोकशाही व्यवस्थापन, भांडवलावर मर्यादित व्याज आणि काटकसर हे सहकार्याची पहा मूलभूत व सर्वसमावेशक तत्त्वे आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, व्यक्तीच्या समूहाने आपल्या उपयोगासाठी स्थापन केलेला आणि संचालित केलेला उपक्रम म्हणजे सहकारी संस्था होय. या संस्थेला लोकशाहीचे नियम लागू होतात आणि ती आपल्या सभासदांना तसेच एकूण समाजाला सेवा देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेली असते. सहकारी संस्थेची व्याख्या कोणी केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो, पॉल लंबर्टने ही जी काही व्याख्या आहे मित्रांनो ही केलेली पहा. सहकाराचे अभ्यासक पॉल लंबर्ट यांनी सहकारी संस्थेची ही सर्वसमावेशक व्याख्या मांडली असून यामध्ये लोकशाही नियंत्रण आणि सामाजिक सेवेचा उद्देशावर या ठिकाणी भर दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, सहकाराच्या सर्वसाधारण तत्वामध्ये कोणत्या तत्वांचा समावेश होतो? तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्या तत्वाचा समावेश होतो? तर परस्पर सहकार्य, स्वयंपूर्णता याचा सुद्धा समावेश होतो. काटकसरीचे तत्व याचा सुद्धा होतो. सेवेचे तत्वाचा सुद्धा होतो. राजकीय आणि धार्मिक अलिप्तता याचा सुद्धा होतो. मित्रांनो म्हणून ऑप्शन क्रमांक 4 1, 2, 3, 4 याचं काय पहा बरोबर उत्तर 1, 2, 3, 4 हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. सहकार चळवळीच्या सर्वसाधारण व्यावहारिक तत्वांमध्ये परस्पर सहकार्य, काटकसर, सेवेची भावना आणि कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक प्रभावापासून दूर राहणं या सर्व घटकांचा मित्रांनो समावेश होतो. प्रश्न 10 आहे पहा.
स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतातील सहकारी चळवळीची वाटचाल 4 अवस्थांमधून झाली असं समजलं जातं. तर सहकारी चळवळीच्या इतिहासातील 1930 ते 1939 हा कालखंड टिंब-टिंब म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 याचं पहा योग्य उत्तर आहे. एकत्रीकरणाची आणि पुनर्रचनेची अवस्था. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. जागतिक महामंदीच्या काळानंतर 1930 ते 1939 भारतामधील सहकारी संस्थांच्या आर्थिक स्थितीची पुनर्रचना करणे आणि त्यांना एकत्र आणणे आवश्यक बनलं होतं. म्हणून हा कालखंड एकत्रीकरणाची पुनर्रचनेची अवस्था म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? तर पहा मित्रांनो, भारत सरकारने स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशाच्या जलद आर्थिक विकासासाठी लोकशाही पद्धतीचा आर्थिक नियोजनाचा अवलंब केला. बरोबर आहे पहा. दुसरं विधान पहा, भारतीय संसदेने संमत केलेल्या कायद्यान्वये नियोजन आयोगाची स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो, हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार संसदेच्या विशेष कायद्याने नव्हे तर बघा करण्यात आली होती पहा. त्यामुळे विधान 2 चुकीचं आहे पहा. यांनी काय केले, करण्यात नव्हती आली पहा. हे चुकीचं आहे. नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये झाली. हे मित्रांनो बरोबर आहे. 15 मार्च 1950 आणि भारताचे पंतप्रधान नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, फक्त 1, 3 आणि 4 ही विधानं काय आहेत पहा बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं याचं बरोबर उत्तर होईल पहा. समजलं? नियोजन आयोगाची स्थापना 15 मार्च 1950 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ठरावानुसार संसदेच्या विशेष कायद्याने या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की रँडशेल पायोनियर्स ही सुरुवातीच्या काळातील सहकारी संस्थांपैकी एक महत्त्वाची संस्था होय. यातील रँडशेल काय आहे? तर बघा रॉन्डशेल काय आहे असा शब्द आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 1 इंग्लंडमधील एका गावाचं नाव आहे पहा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना महाराष्ट्रामधील प्रवरनगर जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी स्थापन करण्यात आला. एकदम बरोबर आहे पहा. त्याच्यानंतरचं मित्रांनो दुसरं विधान आहे पहा, की देशातील एकूण साखर कारखान्यापैकी 29% अधिक साखर कारखाने महाराष्ट्रामध्ये, हे सुद्धा बरोबर आहे. आणि मित्रांनो तिसरं विधान आहे पहा, सहकारी तत्त्वावर साखर कारखान्यांना एकूण भागभांडवलापैकी 25% भागभांडवल सभासद शेतकऱ्यांचं असतं. तर मित्रांनो हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. देशातील कार्यरत सहकारी साखर कारखान्यापैकी जवळपास 52% कारखाने महाराष्ट्रात आहेत. तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर फक्त 1, 2 आणि 4 1, 2 आणि 4 ही विधानं काय आहे पहा बरोबर आहेत पहा. 1, 2 आणि 4 तिसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. तर विठ्ठलराव विखे पाटील आणि वैकुंठभाई मेहता यांच्या पुढाकाराने 1948 मध्ये प्रवरानगर या ठिकाणी देशातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला आणि महाराष्ट्रामध्ये देशातील एकूण कारखान्याच्या तुलनेमध्ये मोठी संख्या सुमारे 52% सहभाग आहे पहा. भाग भांडवलाबाबत इतर नियम आणि विशिष्टवर अटी ठरतात, ज्यामुळे तिसरं विधान पूर्णपणे अचूक नाही पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतामधील पहिला सहकारी कायदा खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या म्हणजे व्हायसरायच्या कारकिर्दीत संमत करण्यात आला? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कर्झन हे याचं काय पहा बरोबर उत्तर आहे काय लॉर्ड कर्झन. तर ब्रिटन सरकारच्या काळामध्ये लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीमध्ये 1904 मध्ये भारतातील पहिला अधिकृत सहकारी पतसंस्था कायदा कॉर्पोरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ॲक्ट 1904 संमत करण्यात आला होता पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की सहकारी संस्था संबंधित प्रत्यक्ष राज्यघटनेमध्ये तरतुदी करण्यासाठी हा घटना दुरुस्ती अधिनियम संमत करण्यात आला. तर मित्रांनो लक्षात ठेवा, 97वी घटना दुरुस्ती 2011 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. सहकारी संस्थांना घटनात्मक दर्जा आणि संरक्षण मिळवून देण्यासाठी 2011 मध्ये 97वी घटना दुरुस्ती संमत करण्यात आली, जी फेब्रुवारी 2012 पासून अंमलात आली पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, सहकारी संस्था संबंधित संमत करण्यात आलेल्या 97व्या घटना दुरुस्ती अधिनियम 2011च्या संदर्भात कोणती विधाने मित्रांनो या ठिकाणी सत्य आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर कोणती विधाने सत्य आहेत? तर मित्रांनो पहा, पहिलं विधान आहे राज्यघटनेमध्ये भाग 9B हा नवा भाग समाविष्ट करण्यात आला. हे या ठिकाणी बरोबर आहे पहा. दुसरं आहे पहा, राज्यघटनेतील कलम
19 मध्ये दुरुस्ती करण्यात आली. हे सुद्धा बरोबर आहे. आणि तिसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये 43 बी या कलमाचा नव्याने समावेश करण्यात आला. हे मित्रांनो या ठिकाणी चुकीचं आहे पहा. क्रमांक 17 आहे पहा. खालीलपैकी कोणती विधाने वस्तुस्थितीची सुसंगत आहेत? तर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अल्प मुदतीचं कर्ज देण्याचं कार्य करतात. एकदम बरोबर. महाराष्ट्रामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची संख्या 31 इतकी आहे. हे सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला शिखर बँक असं सुद्धा म्हटलं जातं. हे सुद्धा बरोबर आहे. आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक राज्यामधील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पैसा उपलब्ध करून देते. तर मित्रांनो लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 हे सगळे विधानं काय आहेत पहा, बरोबर आहेत पहा. त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संरचनेमध्ये प्राथमिक पतसंस्था ग्राम पातळीवर अल्प मुदत कर्ज देतात. जिल्हा बँका मध्यवर्ती काम करतात आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बँक म्हणून जिल्हा बँकांना नियंत्रण आणि वित्त पुरवठा करण्याचं कार्य करते पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारत सरकारच्या नव्या आर्थिक धोरणाचा देशाच्या सहकार क्षेत्रावर कोणता परिणाम झाला आहे? तर मित्रांनो, सहकार क्षेत्राला खाजगी क्षेत्र आणि बहुराष्ट्रीय कंपन्या यांच्याशी स्पर्धा करावी लागत आहे. फक्त चौथं विधान या ठिकाणी बरोबर आहे पहा, फक्त चौथं विधान. तर 1991च्या उदारीकरणानंतरच्या नव्या आर्थिक धोरणामुळे सहकार क्षेत्रासमोर खुली स्पर्धा निर्माण झाली आणि बहुराष्ट्रीय व खाजगी कंपन्यांशी टिकून राहणे सहकारासाठी मोठं आव्हान ठरलं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सर एडो मॅग्लेगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने केलेल्या शिफारशी संदर्भात कोणतं विधाने सत्य आहेत? तर बरोबर विधाने मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ओळखायची आहेत. पहिलं विधान आहे मित्रांनो, की सहकारी संस्थांनी फक्त आपल्या सभासदांना कर्ज पुरवठा करावा आणि एका गावामध्ये 2 किंवा 3 इतक्या सहकारी संस्था स्थापन करण्यास परवानगी देण्यात यावी. तर मित्रांनो हे दुसरं चुकीचं आहे पहा. एका गावामधलं सहकारी संस्थांनी फक्त उत्पादन कार्यासाठी जी कर्ज आहेत बा ते द्यावेत, हे बरोबर आहे. सहकारी संस्थांनी कर्ज मंजूर करताना संबंधित सभासदांची कर्ज परतफेडीची क्षमता विचारात घेऊन कर्ज द्यावीत. हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा, फक्त 1, 3 आणि 4 योग्य. तर बघा 1, 3, 4 कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये पहा. समजलं? पुढचा प्रश्न आहे, प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांबाबत कोणते विधानं बरोबर आहेत? तर प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर पहा, एखाद्या गावामधील 10 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येऊन प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेची स्थापना करता येते. तर मित्रांनो हे विधान या ठिकाणी बरोबर आहे पहिलं. त्याच्यानंतर बघा दुसरं विधान. तर दुसरं विधान काय आहे? प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था आपल्या सभासदांना अल्प व्याजदराने पतपुरवठा करते. हे दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. आणि चौथं आहे पहा, प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थेचा कारभार सभासदांनी निवडून दिलेल्या संचालक मंडळाद्वारे चालवला जातो. हे सुद्धा बरोबर आहे. मग तिसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. फक्त 1, 2 आणि 4 हे विधानं बरोबर आहेत पहा. प्राथमिक पतपुरवठा संस्था प्रामुख्याने अल्प आणि मध्यम मुदतीचे कर्ज देतात. दीर्घ मुदतीचे कर्ज देण्याचे काम भूविकास बँका करतात. त्यामुळे तिसरं विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 या कायद्याने त्यापूर्वी कोणत्या कायद्याची जागा घेतली? तर मित्रांनो लक्षात ठेवा, सन 1925चा मुंबई सहकारी संस्था कायदा यांनी बघा ही जागा घेतली. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर सहकारी क्षेत्राच्या एकात्मिक विकासासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 हा कायदा अंमलात आणला गेला, ज्याने जुन्या मुंबई सहकारी संस्था कायदा 1925 ची मित्रांनो या ठिकाणी जागा घेतली. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960च्या अन्वये सहकारी संस्थेचा सभासद होण्यामध्ये पुढीलपैकी कोणाला पात्र समजण्यात आलं आहे? तर बघा, भारतीय करार अधिनियम 1872 अन्वये करार करण्यास सक्षम असलेली कोणती व्यक्ती? हे बरोबर आहे पहा. स्थानिक प्राधिकरण संस्था हे सुद्धा बरोबर आहे. या अधिनियमान्वये नोंदणी केलेली कोणती संस्था? हे सुद्धा बरोबर आहे. सार्वजनिक विश्वस्त विधी अन्वये नोंदणी झालेली सार्वजनिक विश्वस्त संस्था हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे सगळे विधानं बरोबर आहेत पहा. 1, 2, 3, 4 हे सगळे विधानं बरोबर आहेत पहा. कायद्यानुसार सक्षम करार करणारी व्यक्ती तसेच नोंदणीकृत संस्था, स्थानिक प्राधिकरण किंवा सार्वजनिक विश्वस्त संस्था यांनाही नियमांच्या अधीन राहून सहकारी संस्थेचे सभासदत्व मिळू शकतं पहा.
24 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील तरतुदीनुसार सहकारी संस्थांच्या सभासदांचं 4 प्रकार करण्यात आले आहेत. तर मित्रांनो पहा, सामान्य सभासद याचं योग्य उत्तर आहे फक्त सामान्य सभासद. तर बघा, असा प्रश्न विचारलाय, वरीलपैकी कोणत्या प्रकारच्या सभासदांना सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार प्राप्त होतो? तर सामान्य सभासदाला मित्रांनो या ठिकाणी काय होतो, मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. म्हणजेच फक्त या ठिकाणी पहिलं विधान या ठिकाणी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 3 फक्त या ठिकाणी पहिलं विधान हे बरोबर आहे पहा. तर केवळ सामान्य सभासदाला या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की भूविकास बँकेच्या संदर्भामध्ये पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर मित्रांनो पहिलं विधान आहे, भूविकास बँकेला राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक असं म्हणतात. पहिलं विधान बरोबर आहे पहा. त्याच्यानंतर दुसरं, भूविकास बँकेला राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक असं म्हणतात. हे चुकीचं आहे मित्रांनो. त्याला नाबार्ड म्हटलं जात नाही, तर नाबार्ड ही एक वेगळी राष्ट्रीय पातळीवर शिखर बँक आहे. त्यामुळे विधान 2 हे चुकीचं आहे पहा. भारतामध्ये सर्व राज्यामध्ये भूविकास बँकेची रचना एकसारखी नाही, हे सुद्धा बरोबर आहे. भूविकास बँक मित्रांनो शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीचं कर्ज देतं. तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त 1, 3 आणि 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. बघा दुसरं विधान का चुकीचं आहे, भूविकास बँकेला राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड म्हणलं जात नाही. कारण नाबार्ड ही एक वेगळी राष्ट्रीय पातळीवर शिखर बँक आहे, ज्यामुळे दुसरं विधान हे मित्रांनो बरोबर या ठिकाणी चुकीचं आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की भूविकास बँक शेतकऱ्यांना देत असलेल्या कर्जाच्या बाबतीत कोणती विधाने बरोबर आहेत? तर पहा मित्रांनो, भूविकास बँक ही शेतकऱ्यांना त्यांच्या शेत जमिनीच्या तारणावर कर्ज देते, हे सुद्धा बरोबर आहे. भूविकास बँक देत असलेल्या कर्जाची मुदत साधारण 15 ते 20 वर्ष इतके असते, हे सुद्धा बरोबर आहे. भूविकास बँक उपसा जलसिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन यासारख्या जलसिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासाठी कर्ज देते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि भूविकास बँक मित्रांनो ट्रॅक्टर, डिझेल इंजन, इलेक्ट्रिक मोटर यासारख्या शेतीच्या उपयोगाची आधुनिक पण महागडी यांत्रिक उपकरणे खरेदी करण्यासाठी सुद्धा कर्ज देते. ही सगळे विधानं बरोबर आहेत. पर्याय बघा 1, 2, 3, 4 हे सगळे बरोबर आहेत पहा. भूविकास बँका मित्रांनो प्रामुख्याने दीर्घ म्हणजे जास्त मुदतीची विकासविषयक कर्ज देते पहा. जमीन सुधारणा, सिंचन, ट्रॅक्टर आणि अवजारे खरेदी करण्यासाठी जमिनीच्या तारणावर 15 ते 20 वर्षाच्या मुदतीसाठी देतात पहा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्ड संदर्भात कोणते विधाने बरोबर आहेत? तर मित्रांनो या ठिकाणी कोणती विधाने बरोबर आहेत? तर पहा पहिलं विधान आहे, शेतीला पतपुरवठा करणे आणि ग्रामीण विकासाला चालना देणे हा नाबार्डच्या स्थापनेमागील प्रमुख उद्देश पहा. हे पहिलं विधान बरोबर आहे पहा. दुसरं विधान आहे मित्रांनो, की कृषी आणि पुनर्वित्त विकास महामंडळाचे राष्ट्रीय आणि कृषी व ग्रामीण विकास बँकेमध्ये रूपांतर करण्यात आलं. हे दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. तिसरं विधान आहे, राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेची स्थापना 1963 मध्ये झाली. हे मित्रांनो चुकीचं विधान आहे पहा. तर मित्रांनो याची जी काही स्थापना आहे ही कधी झालेली आहे, 1982 ला झालेली आहे पहा. दुसरं आहे पहा, नाबार्ड ही भारतीय रिझर्व्ह बँकेची संलग्न संस्था म्हणून कार्य करते, हे सुद्धा बरोबर आहे. तर बघा फक्त पहिलं, दुसरं आणि चौथं विधान बरोबर आहे. नाबार्डची स्थापना 12 जुलै 1982 रोजी बी. शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार झाली होती. 1963 मध्ये नव्हे. त्यामुळे विधान 3 हे बघा चुकीचं आहे पहा. 28 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची कार्य आहेत? तर बघा शेतीच्या विकासासाठी शेतीला पतपुरवठा करणे एकदम बरोबर. पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं आहे पहा, लघु उद्योग, ग्रामोद्योग, त्याच्यानंतर कुटीर उद्योग, हस्तव्यवसाय किंवा हस्तकला इत्यादी ग्रामीण भागामधील उत्पादक संस्थांना पतपुरवठा करणे. तिसरं विधान सुद्धा बरोबर आहे पहा. सहकारी बँका, भूविकास बँका आणि इतर तत्सम सहकारी संस्थांना पतपुरवठा करणे. बघा चौथं पण बरोबर आहे. कृषी वित्त क्षेत्रामधील सर्वोच्च संस्था या नात्याने येणारी जबाबदारी पार पडणे. हे सुद्धा बरोबर आहे. मित्रांनो हे सगळे विधानं काय आहेत पहा बरोबर आहेत. पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. बघा नाबार्ड ही कृषी आणि ग्रामीण विकासासाठी पुनर्वित्त पुरवठा करणारी सर्वोच्च संस्था असून ती कृषी, कुटीर उद्योग आणि सहकारी बँकांना आर्थिक मदत आणि नियंत्रण पुरवत असते. पुढचा प्रश्न स्टार मारून लिहून ठेवा. प्रादेशिक ग्रामीण बँकांना
आर-आर-बी कार्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होतो? तर कोणत्या बाबीचा समावेश होतो? तर पहा, ग्रामीण समाजातील शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी आणि सीमांत शेतकरी यांना पीक कर्ज देणे. पहिले विधान बरोबर आहे. दुसरं आहे पहा, ग्रामीण समाजातील सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करणे हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. तर मित्रांनो, तिसरं विधान आहे पहा, ग्रामीण भागामधील कारागीर, लघु उद्योजक इत्यादी घटकांना पतपुरवठा करणे. तिसरं विधान या ठिकाणी बरोबर आहे. प्रक्रिया सहकारी संस्था, सहकारी सेवा संस्था अशा सहकारी संस्थेला कर्ज देणे. हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो पहा, फक्त 1, 3 आणि 4 ही विधानं बरोबर आहेत पहा. प्रादेशिक ग्रामीण बँका थेट ग्रामीण जनता, लघु उद्योजक आणि शेतकऱ्यांना कर्ज पुरवतात. त्या ग्रामीण सहकारी बँकांना कर्ज पुरवठा करण्याऐवजी वैयक्तिक संस्थात्मक पातळीवर लहान घटकांना आर्थिक सेवा देतात. शेतकऱ्यांना अल्प मुदतीचं अर्थसहाय्य त्वरित आणि सुलभतेने उपलब्ध करून देणारी किसान क्रेडिट कार्ड ही योजना केंद्र सरकारने केव्हापासून चालू केली? तर ऑगस्ट 1998. ऑगस्ट 1998 याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. शेतकऱ्यांना सुलभ आणि वेळेवर अल्प मुदतीचं कर्ज मिळावे यासाठी बघा, नवबार्ड रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनाखाली ऑगस्ट 1998 मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 31 नंबरचा. सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास ठराव मांडण्याबाबत विचार करण्यासाठी विशेष सभा बोलवण्याची जी काही मागणी करावयाची झाल्यास त्या मागणीवर व्यवस्थापन समितीच्या एकूण सदस्यापैकी किती सदस्यांच्या सह्या होणे आवश्यक असतं? तर मित्रांनो, किती सह्या होणं? तर 1/3 कमी नसतील इतक्या सदस्यांच्या. ऑप्शन क्रमांक 2 याचं काय पहा, बरोबर उत्तर आहे पहा. सहकारी संस्थांच्या नियमानुसार व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यावर अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी विशेष सभा बोलवण्याकरता एकूण सभासदांपैकी किमान 1/3 यांच्या सह्या आलेले अर्ज करणं अनिवार्य असतं पहा. खालीलपैकी कोणतं महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे दोष आहेत? या ठिकाणी आपल्याला दोष विचारलेत. तर पहा, पतपुरवठा क्षेत्रातील संस्थांची थकबाकीची समस्या, हे सुद्धा बरोबर. हा सुद्धा दोष आहे पहा. थकबाकीची समस्या याचा सुद्धा दोष आहे. भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार ही सुद्धा या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहे. सहकार संस्थांच्या कारभारामधील राजकीय हस्तक्षेप हे सुद्धा बरोबर आहे. सामान्य सभासदांची होत असलेली उपेक्षा हे सुद्धा या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा मित्रांनो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. महाराष्ट्रामधील सहकारी चळवळीच्या ग्रामीण जनतेला झालेल्या लाभांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना पतपुरवठा सुलभतेने होऊ लागला, हे एक ठिकाणी बरोबर आहे. दुसरं विधान पहा, ग्रामीण भागामध्ये नवे व्यवसाय उभे राहिल्याने बेरोजगार युवकांना कामधंदा मिळाला, हे सुद्धा बरोबर आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली, हे सुद्धा या ठिकाणी योग्य आहे पहा. आणि ग्रामीण भागामधील दुर्बल घटकांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकारी संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. तर हे सगळे विधान मित्रांनो या ठिकाणी बरोबर आहेत पहा. सहकारी चळवळीमुळे काय झालं, ग्रामीण भागामधील जे काही साखर कारखाने, सूतगिरण्या, पतसंस्था यामुळे कृषी व ग्रामीण उद्योगाला काय झालं मित्रांनो, चालना मिळवून शेतकऱ्यांची व दुर्बल घटकातील जीवनमान सुधारण्यास मदत झाली. 34 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, की राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा असं नामकरण कोणत्या दिवसापासून करण्यात आलं? तर मित्रांनो हे कोणत्या दिवसापासून करण्यात आलं? तर 2 ऑक्टोबर 2009 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 4, 2 ऑक्टोबर 2009. सुरुवातीला बघा 2006 मध्ये सुरू झालेली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याचं नाव 2 ऑक्टोबर 2009 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पासून बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना असं ठेवण्यात आलं आहे. आले असाल तर तुम्ही बघा एकदम जागरूक आहात पहा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं अभिनंदन, कारण की तुम्हाला खूप नोकरीची गरज आहे. तुमच्यामध्ये खूप जास्त जिद्द आहे पहा. तर बघा इथपर्यंत आले असाल तर लगेच फोनपेमध्ये जा, योग्य दिशेने अभ्यास करा. बघा कुठं पण आपल्याला चिकटवाणी करायचं नाही. योग्य ठिकाणी पैसा गेलाच पाहिजे आणि चांगल्या प्रकारे नॉलेज घेतलं पाहिजे आणि आपण या ठिकाणी अभ्यास पण केला पाहिजे पहा. अभ्यासासाठी मित्रांनो ही चांगली इन्व्हेस्टमेंट असणार आहे. सर्व विषयाच्या PDF तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, Google Payमध्ये जा, हा नंबर टाईप करा.
₹399 पेमेंट करा आणि लवकरात लवकर बघा या ठिकाणी पेमेंट करून मला स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला लगेच या ठिकाणी सर्व पी-डी-एफ्स पाठवून देईल. पहा, दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस करा, परंतु अभ्यास करा. अभ्यास करणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी सध्याच्या काळामध्ये. तरच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो पोस्ट. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पी-डी-एफ बघा. हे सगळे विषय तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो. वेळ फार कमी आहे. पहा, आता या ठिकाणी आपले हॉल तिकीटसुद्धा येऊन जातील आणि आपल्याला बघा काही सुचणार नाही टायमाला. त्यामुळे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा, पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ या ठिकाणी पाठवून देईल.